Hello, welcome student. I am Mr. D. Armani from VUAT PAL Mechanical Department. This is our course, fourth semester. Course is Theory of Machine, and our course code is 22438. So this is our second. Today we have discussed, and today we are starting our second topic, that is velocity and acceleration in mechanisms. Okay, so in that topic we have this is 10 marks topic. Weightage of this topic is 10 marks. Okay, so in this velocity, let's start our today's topic, that is velocity and acceleration in mechanism. So first we have discussed velocity in mechanism. So the study of velocity analysis is very important to determine the acceleration of point in the mechanism, which discuss in the next point. So today we have discussed velocity. So here we shall discuss the application of vector for the relative velocity of two bodies moving along parallel lines and inclined lines. Okay, so आज आपण जे बघणार आहे velocity ची कन्सेप्ट बघूया. आधी velocity in mechanism पहिला समजून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला समजा A आणि B असं दोन बॉडी आपण काय करूया, कन्सिडर करूया. ओके, पहिला आपण कन्सेप्ट समजून घेऊया velocity. So consider two bodies A and B moving along parallel lines in the same direction. एका सेम डायरेक्शनला एक बॉडी आणि बी एक आहे, दोन काय झालं सेम डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागल्यात. ओके, विथ ऍब्सोल्यूट वेलोसिटी VA अँड VB, म्हणजे त्यांची वेलोसिटी आहे A ची वेलोसिटी आहे VA, B ची वेलोसिटी आहे VB, सच दॅट VA इज ग्रेटर दॅन VB. आणि VA जी आहे, जे A जी आहे ती वेलोसिटी जास्त आहे B पेक्षा. ओके, म्हणजे एक बॉडी ती मूव्ह व्हायला लागल्या आणि पॅरलल त्यालाच B एक बॉडी मूव्ह व्हायला लागल्या. A ची वेलोसिटी B पेक्षा जास्त आहे. ओके, सो द रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B. मग आपल्याला आता काय करायचं, वेलोसिटी आपण कन्सिडर करताना आपण दोघांची वेलोसिटी सांगताना आपण कसं करतोय, तर वेलोसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B, म्हणजे आपल्याला समजा B ची वेलोसिटी सांगायची आहे, किंवा आता A ची वेलोसिटी, रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ A ची वेलोसिटी सांगायची आहे, तर विथ रिस्पेक्ट टू B शी आपण काय करणार, कम्पेअर करणार विथ रिस्पेक्ट टू B. सो VAB वेक्टर डिफरन्स ऑफ त्यांच्यातला वेलोसिटी डिफरन्स असणार, म्हणजे वेक्टर डिफरन्स VA मायनस VA, वेक्टर VA मायनस वेक्टर VB. ओके, सो इथं बघा डायग्राम मध्ये लक्षात येते आपल्या, ही A ची वेलोसिटी आहे. ओके, A ही बॉडी आहे, ती ही जी आहे A आहे ती VA वेलोसिटी आहे, आणि दुसरी जी आहे ती VB. ओके, A ची वेलोसिटी B पेक्षा जास्त आहे. सो द रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू, आता सांगताना आपण कसं सांगतोय, आता A ची वेलोसिटी सांगताना विथ रिस्पेक्ट टू B सांगायचं, आणि B ची सांगत असताना विथ रिस्पेक्ट टू A. ओके, सो द रिलेटिव्ह वेलोसिटी म्हणजे त्या दोघांच्यातलं रिलेटिव्ह रिलेशन आपल्याला कळणार. सो रिलेटिव्ह म्हणून याला आपण म्हणतो रिलेटिव्ह वेलोसिटी. A ची B चं रिलेटिव्ह रिलेशन कसं आहे आणि B चं A शी रिलेशन कसं आहे, म्हणजे वेलोसिटी कशी आहे हे आपल्याला अशा पद्धतीने आपण सांगतोय. आणि ते लिहिताना आपण त्या पद्धतीने वेक्टर फॉर्म मध्ये, आता इथं बघा VA आणि VB हे आपण दोन दाखवलेले आहेत, दोन पॉइंट आहेत. त्यानंतर 0 पासून सुरुवात झाली, B इथपर्यंत आहे आणि तिथून पुढे A इथपर्यंत आहे. सो सांगत असताना VAB बघा, हे जे आपण सांगणार आहे ते डिस्टन्स आहे VBA, म्हणजे B पासून A चं डिस्टन्स किती आहे VAB, आणि B पासून A चं सांगताना VBA, आपण सांगतोय VBA VB VA. ओके, B विथ रिस्पेक्ट टू A, A विथ रिस्पेक्ट टू B,
ए चे विथ रिस्पेक्ट टू बी ची डिस्टन्स वेलॉसिटी आणि बी ची विथ रिस्पेक्ट टू ए, अशा पद्धतीने आपण त्यामध्ये लिहितो. ओके. सो वेक्टर डिफरन्स आता बघा, सिमिलरली रिलेटिव्ह वेलोसिटी बी विथ रिस्पेक्ट टू ए, म्हणजे रिलेटिव्ह वेलोसिटी आपल्याला बी ची सांगायची आहे विथ रिस्पेक्ट टू ए शी. तर आपण कसं लिहिणार बघा, आपल्याला काय करायचं आहे, व्ही बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणताना आपण विथ रिस्पेक्ट टू म्हणायचं, व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, अशा पद्धतीने. ओके. आणि वेक्टर डिफरन्स लिहिताना कसं लिहिणार, त्यातला वेक्टर डिफरन्स दोघांचा डिफरन्स व्हीबी मायनस व्हीए. ओके. वेक्टर डिफरन्स ऑफ व्हीबी अँड व्हीए इज व्हीबी मायनस वेक्टर व्हीबी मायनस वेक्टर व्हीए. ओके. व्हीबी मायनस व्हीए. मग मॅग्निट्यूड त्याचे लिहिताना आपण कसं लिहिणार, ए बी वेक्टर ए बी इज इक्वल टू, बघा इथं ही डायग्राम आहे, याच्यापासून बघा कशा पद्धतीने ए बी वेक्टर ए बी आपल्याला याचा ए विथ रिस्पेक्ट टू बी इज इक्वल टू ओ बी मायनस ओ ए. ओ बी मायनस ओ ए, जे राहणार डिस्टन्स हे ते असणार आहे वेक्टर डिफरन्स दोघांच्यातला. लक्षात आलं, हा जो राहणार तो आहे दोघांच्यातला डिफरन्स. सो त्यामुळे इथं असं लिहिलंय बघा, ए बी इज इक्वल टू ओ बी मायनस ओ ए. ओके. सो या पद्धतीने आपल्याला वेक्टर डिफरन्स लिहायचा आहे. समजा व्ही ए बी वेक्टर डिफरन्स ऑफ ए व्ही ए मायनस व्ही बी, बी ए इज इक्वल टू ए मायनस ओ बी. ओके. समजा व्ही ए बी लिहायचं आहे आपल्याला, मगाशी व्ही बी विथ रिस्पेक्ट टू ए लिहिलं, आता आपल्याला समजा व्ही ए विथ रिस्पेक्ट टू बी, ए च लिहायचं आपल्याला व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू बी शी. तर कसं येणार मग यांच्यातला वेक्टर डिफरन्स व्ही ए मायनस व्ही बी वेक्टर व्ही ए मायनस वेक्टर व्ही बी, और बी ए पहिला बी घेणार मग ए घेणार, वेक्टर बी ए इज इक्वल टू ओ ए मायनस ओ बी, ओ ए मायनस ओ बी. बघा ओ ए टोटल लेंथ ओ ए पर्यंत आणि मायनस ओ बी केल्यावर जो डिफरन्स राहणार आहे तो व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, म्हणजे दोघांचं दोन्ही सेमच असणार आहे. लिहिताना फक्त ए विथ रिस्पेक्ट टू बी आणि बी लिहिताना बी विथ रिस्पेक्ट टू ए. विथ रिस्पेक्ट टू म्हणजे त्या दोघांच्यातलं रिलेशन, म्हणून ह्याला आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं म्हणतोय, विथ रिलेटिव्ह. ओके. ए ची बी शी कशी व्हेलॉसिटी आहे आणि बी ची ए शी कशी आहे, अशा पद्धतीनं व्हेलॉसिटी लिहायचं. ओके. बघा वेक्टर व्ही ए इथं ए पॉइंट आहे, ए या डायरेक्शनला जाणार आहे, बी या डायरेक्शनला आहे. सपोज ही व्ही ए आहे व्हेलॉसिटी, बी ची व्हेलॉसिटी व्ही बी, व्ही ए अँड व्ही बी. ओके. आता आपण काय केला, एक पॉइंट घेतला, आता आपल्याला डायग्राम तयार करायची. समजा त्याला आपण काय म्हणतो, ग्राफिकली डायग्राम जर तयार करायची झाली तर आपण पहिला काय एक पॉइंट घेणार, आपण काय घेणार, एक पॉइंट घेणार, पॉइंट पासून खाली व्ही बी, बघा याला पॅरलल आपल्याला काय करायचं सांगतो तुम्हाला, हे बघा काय करायचं, ए आणि बी, ए डायरेक्शन बघायची, बी डायरेक्शन बघायची. ओके. कोणताही एक पॉइंट ओ पॉइंट घेतला आपण, ओ पॉइंट एक घेतला, ओ पॉइंट घेतल्यानंतर बी ची जी लाईन आहे व्ही बी, व्हेलॉसिटी बी जी आहे त्याला पॅरलल लाईन बरोबर ओ मधून जाणारी ड्रॉ करायची. ओके.
त्यानंतर ए मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची. ओके. आणि तसंच इथं काय झालेलं आहे बघा, ओ ए ओ बी दोन लाईन ड्रॉ झाल्या आणि हा जो वेक्टर तयार होणार आहे, याला जोडणारी जी लाईन तयार होणार आहे की या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत, त्याला आपण व्ही ए बी वेक्टर ए बी और वेक्टर बी ए आपण असं म्हणू शकतोय. बी विथ रिस्पेक्ट टू ए, ए विथ रिस्पेक्ट टू बी, अशी ही वेलोसिटी ड्रॉ करायची. ओके. ते आपण नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघणारच आहे डिटेल मध्ये. ओके. कशा पद्धतीने हे ड्रॉ करायचं आहे आपण नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघणार आहे. सो आतापुरतं एवढंच लक्षात ठेवा की कशा पद्धतीने वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ओके. सो नेक्स्ट पॉइंट बघू. सो बघा आता मोशन ऑफ लिंक. कन्सिडर, आता इथं बघा, कन्सिडर 2 पॉइंट्स ए अँड बी. दोन पॉइंट आपण कन्सिडर केले ऑन अ रिजिड लिंक ए बी ॲज शो इन फिगर. इथं तुम्हाला दिसते ए अँड बी रिजिड लिंक आहे एक. ओके. एक कोणतीही लिंक आहे अशी आणि त्या लिंकला ए नाव दिलं, पहिल्या पॉइंटला, दुसऱ्या पॉइंटला त्याच्या बी नाव दिलं आपण. दिस इज अ रिजिड लिंक. ओके. सो नेक्स्ट वन, let one of the extremities B of the link move relative to A. तर B with respect to A ही लिंक काय व्हायला लागल्या, मूव्ह होणार आहे. हे अँग्युलरली आपण काय म्हणूया, आपण क्रँक आहे असं समजूया. आणि ए पॉइंट पासून बी पॉइंट, तो ए पॉइंट भोवती, ए पॉइंट हा सेंटर समजूया आणि तो बी, म्हणजे ती लिंक काय होणार आहे, टर्न होणार आहे. सो इन क्लॉकवाइज डायरेक्शन. ओके. ती मूव्ह कसं होणार आहे, क्लॉकवाइज डायरेक्शनला. सिन्स द डिस्टन्स फ्रॉम ए टू बी रिमेन्स द सेम. डिस्टन्स हे ए आणि बी मधलं सेम राहणार आहे. देअरफॉर देयर कॅन बी नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन द ए अँड बी along the line AB. So it obvious the relative motion of B with respect to A must be perpendicular to AB. ओके. आता A आणि A आणि B समजा फिक्स पॉइंट आहेत, ते सेमच आहेत पॉइंट. डिस्टन्स फ्रॉम ए आणि बी रिमेन सेम, म्हणजे दोघांचे डिस्टन्स समजा सेम आपण ठेवलो, त्यामुळे त्यांच्यात काय रिलेटिव्ह मोशन, देयर इज नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन ए आणि बी. जर आपण फिक्स ठेवलं, ए आणि बी मधलं डिस्टन्स आपण फिक्स ठेवलं, ए ला फिक्स केलं, बी ला फिक्स केलं, तर त्यांच्यात रिलेटिव्ह मोशन असणार आहे काय, नसणार आहे. रिलेटिव्ह मोशन नसणार आहे. पण फक्त ए तुम्ही फिक्स ठेवला आणि बी त्याच्या भोवती मूव्ह जर करा लागला विथ रिस्पेक्ट टू ए, तर ते कसं असणार आहे, मस्ट बी परपेंडिक्युलर टू ए बी. मग ते कसं असणार आहे, ए बी ला परपेंडिक्युलर मध्ये, म्हणजे त्याची मोशन जी असणार आहे बघा, मी काय म्हणतोय, ए आता बी इथं फिक्स केला समजा, तर कधी काय रिलेटिव्ह मोशन नसणार. पण बी मी फिक्स केला नाही, तर मात्र ही लिंक अशी फिरायला लागणार. म्हणजे ही लिंक ज्यावेळी फिरणार त्यावेळी ही डायरेक्शन अशी जाणार त्याची. बरोबर आहे. जी डायरेक्शन आहे ती परपेंडिक्युलर टू ए बी. ही ए आणि बी जो पॉइंट आपला, हा जो पॉइंट आहे ए आणि बी, या लाईनला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ओके. ही डायरेक्शन परपेंडिक्युलर आहे. ओके. So velocity of any point on a link with respect to another point on the same link is always perpendicular to the line joining these points on the configuration or space diagram. तर त्याला आपण स्पेस डायग्राम आपण म्हणतोय. ओके. समजा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ती स्पेस डायग्राम तयार करायची आहे. स्पेस डायग्राम तयार करताना आपण यामध्ये असं कन्सिडर केलं जातं की एकच सेम लिंक आहे ए आणि बी, आणि त्या लिंकवर ती लिंक काय होईल, एक ठिकाणी फिक्स केली ए ला, तर बी
जे होणार आहे ती बीची मुवमेंट जी होणार आहे ती नेहमी परपेंडिक्युलर त्या लिंकशी असणार आहे. ओके, जे डायरेक्शन आहे ते परपेंडिक्युलर असणार आहे. सो इट इज अ स्पेस डायग्राम, त्याला आपण स्पेस डायग्राम असं म्हणतोय. म्हणून इथे लिहिलं बघा व्ही बी ए लिहिले. काय लिहिलेलं आहे? व्ही बी ए म्हणजे बी विथ रिस्पेक्ट टू ए. व्ही बी ची व्हेलॉसिटी म्हणजे बी पॉइंटची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ए कन्सिडर करा, कारण ए फिक्स आहे म्हणून बी हा विथ रिस्पेक्ट टू ए आपण कन्सिडर करालोय. ओके, सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए व्ही बी ए आपण असं लिहिणार इज रिप्रेझेंटेड बाय व्हेक्टर ए बी. तो रिप्रेझेंट करत असताना आपण कसं रिप्रेझेंट करणार? व्हेक्टर ए बी, स्मॉल ए बी लिहायचं, व्हेक्टर ए बी अँड इट्स परपेंडिक्युलर टू लाईन ए बी ॲज शो इन फिगर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए हा रिप्रेझेंट करत असताना तो कसा रिप्रेझेंट होणार? तर व्हेक्टर ए बी represented by vector AB and perpendicular to line AB. या AB लाईनला परपेंडिक्युलर लाईन काढायची. ओके, बघा ही लिंक आहे. ओके, इथं A आहे, इथं B आहे. मग स्पेस डायग्राम आपल्याला आपण ज्यावेळी ज्यावेळी वेक्टर डायग्राम आपण ह्याची काढतो, वेक्टर डायग्राम काढत असताना या लिंकला परपेंडिक्युलर लिंक काढायची. perpendicular. Okay, so it is a vector diagram. So it is a vector diagram represented by vector AB. ही AB वेक्टर आहे तो रिप्रेझेंट काय करायला आहे? B विथ रिस्पेक्ट टू A. बघा इथं B विथ रिस्पेक्ट टू A. ओके, म्हणजे या लिंकला परपेंडिक्युलर, कारण डायरेक्शन ते कसे जाणार आहे? परपेंडिक्युलर जाणार आहे या लिंकशी, बरोबर आहे काय? म्हणून परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करतोय. हे पुढे आपण ड्रॉ करणार आहे म्हणून माहित असू दे तुम्हाला. ओके, ओमेगा. आता ओमेगा इज अ अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक ए बी अबाउट ए. ओमेगा ही त्याची काय झाली? अँग्युलर व्हेलॉसिटी झाली या क्रँकची विथ रिस्पेक्ट टू ए. ओके, सो वी नो दॅट द व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट बी विथ रिस्पेक्ट टू ए व्ही बी ए. लिहिताना कसं लिहिणार बघा इथं? व्ही बी ए, व्ही विथ रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटी इज इक्वल टू ए बी, मॅग्निट्यूड ए बी, स्मॉल ए बी आणि वरती व्हेक्टर. सो इज इक्वल टू ओमेगा ए बी. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू ए बी लेंथ, कारण लेंथ इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी असं, किंवा लेंथ म्हणजे रेडियस आर ओमेगा असते. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल. व्ही इज इक्वल टू आपण डेफिनेशन प्रत्येकदा बघूया आपण पुढं. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. सो त्या फॉर्म्युलामध्ये हे जर बसवलं तर व्ही बी ए इज इक्वल टू ओमेगा इंटू आर म्हणजे रेडियस. रेडियस म्हणजे काय? इथं ए टू बी डिस्टन्स. ओके, so VBA is equal to AB. So next point is a similarly velocity of any point C on AB with respect to A. आता काय करा, ह्या AB वर एखादा पॉइंट घ्या, कुठेही पॉइंट घ्या. इथं घेतलाय असा C पॉइंट, समजा इथं हा यांनी C घेतला, तसा इथं कुठेही घ्या. ओके, सो एखादा पॉइंट घेतला C. आता C ची व्हेलॉसिटी काढायची आपल्याला, त्या पॉइंटची व्हेलॉसिटी काढायची आहे विथ रिस्पेक्ट टू with respect to A. आता C एखादा मगाशी B होता तसा आता इथं शेवटचा B पॉइंट आहे, पण मध्येच कुठं तरी आपण एखादा पॉइंट घेऊया आणि त्याची व्हेलॉसिटी काढायची आहे समजा. तर ती कशी येणार? VCA, व्हेलॉसिटी ऑफ C विथ रिस्पेक्ट टू A. मग लिहिताना AC बार AC बार, ओके, स्मॉल a टू C बार वरती इज इक्वल टू, आता ह्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इंटू रेडियस किती आहे? AC, किंवा लेंथ किती आहे? AC.
सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. तसं आर किती येणार आहे, ए सी डिस्टन्स आणि ओमेगा. ओके, अशा पद्धतीने येणार. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड असे ह्याला दोन इक्वेशन म्हणले आपण. हे फर्स्ट इक्वेशन मगाचं व्ही बी ए आणि व्ही सी ए सेकंड इक्वेशन. सो कसं येणार बघा, व्ही सी ए डिवायडेड बाय व्ही बी ए इज इक्वल टू ए सी डॅश सॉरी बार ए सी डिवायडेड बाय बार ए बी बार AC bar divided by AB bar is equal to ओमेगा AC divided by ओमेगा AB. मग कॉमन गोष्टी आहेत त्या काय होतात, कॅन्सल होतात. इथं ओमेगा ओमेगा कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट काय झालं, डिवाइड झालं, 0 झालं, राहिलं म्हणजे 1 झालं सॉरी. ओके, मग राहिलं AC डिवायडेड बाय AB. AC डिवायडेड बाय AB. बघा आता AC डिवायडेड बाय AB काय दिसतंय बघा तुम्हाला. बघा काय फायनल आलं, AC A टू C डिवायडेड बाय A टू B. म्हणजे V यांचा रेशो कसा आला बघा, VCA डिवायडेड बाय VBA इज इक्वल टू AC डिवायडेड बाय AB. म्हणजे हे लक्षात ठेवा कसं इक्वेशन येते, VCA divided by VBA is equal to AC divided by AB. Okay. Okay. So आता आपण डिस्कस करूया पहिला डेफिनेशन. ओके, सो याचं जे बेसिक आहे ते आपण डिस्कस करू.